ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर्स मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधला सीएफटी नावाचा एक टॉपिक्स घेणार आहोत. सीएफटी म्हणजेच क्रिस्टल फील्ड थेरी. ओके, आता क्रिस्टल फील्ड थेरी एक्झॅक्टली आपल्याला का शिकायचंय ते आपण समजावून घेणार आहोत बाळांनो. सीएफटीचा लॉंग फॉर्म काय होतो माहितीये? लॉंग फॉर्म होतो क्रिस्टल फील्ड थेरी. ओके, आता या थेरी मध्ये आपण काय शिकणार आहेत ते सर्वात पहिले लक्षात घ्या बाळांनो. जे आपले ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असतात, कोणते कॉम्प्लेक्स? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असतात. ओके, तर जे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असतं, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये जर आपण विचार केला तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की जे आपले डी ऑर्बिटल असतात, आपण जेवढे पण मेटल्स वापरलेत बाळांनो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये, हे सर्व ट्रान्झिशन मेटल आहेत. कुठले आहेत? ट्रान्झिशन मेटल. म्हणजे त्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये एंटर करतोय? डी ऑर्बिटल मध्ये एंटर करतोय. लास्टला कोणत्या ऑर्बिटल येते? डी ऑर्बिटल येते. फॉर एक्झाम्पल बघा, आपण जेवढे पण एक्झाम्पल बघितले मुलांना, त्या दिवशी पण मी हा एक्झाम्पल घेतलेला आहे. CO NH3 आणि 6 टाइम ब्रॅकेट्स कंप्लीट +3. तर हा जो कोबाल्ट नावाचा एलिमेंट आहे बाळांनो, हा जो कोबाल्ट नावाचा मेटल्स आपण वापरलेला आहे सेंट्रल मेटल म्हणून, हा कुठल्या ब्लॉकचा आहे बाळांनो? डी ब्लॉकचा आहे. ओके, ज्यावेळेस आपण याचं बाळांनो इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन राईट डाऊन करतो त्यावेळेस नेहमी याचे जे लास्ट इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणत्या सबसेल मध्ये एंटर करतात? तर डी सबसेल मध्ये एंटर करतात. बरोबर. तर बाळांनो, या सीएफटी मध्ये आपल्याला शिकायचंय काय की हे जे याच्यासोबत जे लिगॅंड्स वापरले जातात, तर तुम्हाला ना हाय स्पिन कॉम्प्लेक्स आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स मधील डिफरन्स कळत नाही. ओके, मग कोणते कॉम्प्लेक्स हाय स्पिन असतात, कोणते कॉम्प्लेक्स लो स्पिन असतात ते आपण बघणार आहोत. ओके, मग जर बाळांनो क्रिस्टल फील्ड थेरी काय सांगते तर अ सेपरेशन ऑफ एनर्जी इन 2 सेट ऑफ डी ऑर्बिटल्स. सीएफटी काय करते? जी एनर्जी आहे ना ऑर्बिटलची, ही 2 सेट मध्ये काय करते? डिवाइड करते. त्यालाच आपण म्हणतो क्रिस्टल फील्ड पॅरामीटर्स. काय म्हणतो? क्रिस्टल फील्ड पॅरामीटर्स. मग सीएफटी मध्ये एक वाक्य लक्षात ठेवायचं, अ सेपरेशन ऑफ, काय म्हणायचं बघा बाळांनो, अ सेपरेशन ऑफ एनर्जी डी ऑर्बिटल, द सेपरेशन ऑफ एनर्जी इन डी ऑर्बिटल क्रिस्टल डी ऑर्बिटल स्प्लिटिंग. त्यालाच काय म्हणायचं? क्रिस्टल डी ऑर्बिटल, द सेपरेशन ऑफ द एनर्जी डी ऑर्बिटल 2 सेट. किती सेट मध्ये डिवाइड करते? डिवाइड इन, त्याला आपण ऑर्बिटल्स डिवाइड इन 2 सेट म्हणूयात. ओके, जेणेकरून त्याला मिनिंग्स बसेल. डिवाइडेड इन 2 सेट्स. किती सेट्स मध्ये डिवाइड करते बेटा? 2 सेट्स मध्ये डिवाइड करते. आणि दिस सेट इज नोन ॲज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. दिस इज ॲज, त्याला काय म्हणतात बाळांनो? क्रिस्टल, काय म्हणायचं? क्रिस्टल फील्ड. काय म्हणायचं? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. ओके, त्याला काय म्हणतात? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. याचा अर्थ काय होतो बाळांनो? जो आपला डी ऑर्बिटल आहे हा 2 पार्ट्स मध्ये तुटतो. किती पार्ट्स मध्ये ब्रेक होतो बेटा? 2 पार्ट्स मध्ये तुटतो. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला बाळांनो, ही थेरी थोडी साईडला घेऊयात आणि मी या साईडला राईट डाऊन करतो. इकडे लक्ष द्या बाळांनो. जर विचार केला आपण तर बाळांनो, जो आपला डी ऑर्बिटल असतो, डी ऑर्बिटलचे किती बॉक्सेस असतात रे टोटल? कोण सांगेल मला डी ऑर्बिटलचे किती बॉक्सेस असतात? तर 5 बॉक्सेस असतात. ओके, डी ऑर्बिटलचे किती ऑर्बिटल असतात? 5. ओके, मग आपण 5 बॉक्स काढले. 1 2 3 4 अँड 5. ओके, तर बाळांनो अकॉर्डिंग टू द क्रिस्टल फील्ड थेरी जे स्प्लिटिंग होतंय बाळांनो, ठीक आहे, क्रिस्टल स्प्लिटिंग होतंय, हे जे स्प्लिटिंग आहे याचा जर आपण विचार केला तर बाळांनो हे 2 पार्ट्स मध्ये ब्रेक होतं. किती पार्ट्स मध्ये ब्रेक होतं? 2 पार्ट्स मध्ये, 2 सेट मध्ये ब्रेक्स होतं. किती सेट्स मध्ये ब्रेक होतं? 2 सेट. ओके, मग 2 सेट कोणते असतात? एक असतो बाळांनो EG आणि एक असतो T2G. किती सेट असतात? द 2 सेट्स ऑफ पॅरामीटर. इथे खाली लिहून टाकतो 2 सेट. किती सेट असतात? 2 सेट. फर्स्ट वन इज T2G. ओके, EG म्हणा, T2G आणि दुसरा कोण असतो बाळांनो? EG. असे 2 सेट आहेत बाळांनो. आणि यांच्यामधला जो एनर्जी डिफरन्स असतो तो आपला नेहमी, थांबा मी आता काय करतो एकदा स्प्लिटिंग करून दाखवतो आणि त्यानंतर आपण सर्व पॉइंट लिहूयात. आता हा 2 पार्ट्स मध्ये तुटणार बाळांनो. किती पार्ट्स मध्ये तुटणार? 2 पार्ट्स मध्ये तो काय होतो? ब्रेक्स होतो. ओके, तर कसा होतो 2 पार्ट्स मध्ये? काय इजीला फॉर्म नाहीये, त्याला डिनोट करणार आहे आपण फक्त. जे स्प्लिटिंग होतंय ना त्याला डिनोट करायचं आपल्याला इजीनं. ओके, इजीचा अर्थ होतो द हायर एनर्जी सेट ऑर्बिटल्स. काय होतो? द हायर एनर्जी सेट ऑफ ऑर्बिटल्स. ओके, सगळ्यात मेन तर बाळांनो जो तुमचा डी ऑर्बिटल्स आहे तर ह्या डी ऑर्बिटलच्या प्रत्येक बॉक्सला काहीतरी नाव आहे. ओके, त्याला काहीतरी नेम आहे. मग त्याला नेम काय असतं तर बघून घ्या. DXY DYZ. बघा, पहिल्या बॉक्सला नाव असतं DXY, दुसऱ्या बॉक्सला नाव असतं
डी वाय झेड, तिसऱ्या बॉक्सला नाव असतं डी झेड एक्स किंवा डी एक्स झेड, काय म्हणतात डी एक्स झेड. चौथ्या बॉक्सला नाव असतं डी एक्स स्क्वेअर डॅश वाय स्क्वेअर आणि शेवटच्या बॉक्सला नाव असतं डी झेड स्क्वेअर. काय नाव असतं डी झेड स्क्वेअर. तर हे झाले या प्रत्येक बॉक्सचे काय बेटा नेम झालेत. आपल्या सोप्या भाषेत समजून घ्या, एकदम सिंपल भाषेत सांगतो, हे झाले त्याचे नाव. बरोबर. आता ज्यावेळेस हा स्प्लिटिंग होतो, ऐका, ज्यावेळेस स्प्लिटिंग होतो त्यावेळेस बाळांनो 3 पार्ट्स नेहमी खाली येतात. किती पार्ट्स खाली येतात 3 पार्ट्स आणि 2 पार्ट्स काय जातात वरती जातात. म्हणजेच डी ऑर्बिटल टोटल बॉक्सेस किती 5. पण डी ऑर्बिटल जेव्हा तुटतो, ज्यावेळेस त्याचा ब्रेक होतो, ओके, ब्रेकअप नाही, जेव्हा ते ब्रेक होतात अशा पद्धतीने, ओके, तर 3 पार्ट्स खाली येतात, 2 पार्ट्स वरती जातात. ओके, हा कळलं ना. ओके, व्हेरी गुड. तसं तुम्ही समजदार आहे काफी, ठीक आहे, त्याच्याबद्दलचा वाद नाही. याच्यावर मी थेरी लिहिणार पलीकडे, क्रिस्टल फील्ड थेरी. जर तुम्हाला क्वेश्चन आला राईट द नोट्स ऑन क्रिस्टल फील्ड थेरी, तर तुम्हाला ते लिहिता पण आलं पाहिजे त्याच्यासाठी. मग याचा आता तसंच लिहायचं. थांबा मी कसं करतो बघा ना, एवढी डायग्राम लक्षात ठेवा, सगळे गाणे वाचतील बरोबर. ओके, आता काय होणार बाळांनो, हा 2 पार्ट्स मध्ये तुटतो. तर 2 पार्ट्स कोणते असतात, एक पार्ट असतो आपला 2 बॉक्सचा. ओके, थांबा 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 थांबा, हा डी झेड स्क्वेअर आहे. 2 मिनिट थांबा, याचं स्प्लिटिंग करून घेऊ द्या. 2 बॉक्स नेहमी कुठे येतात वरती येतात. ओके, आता हे जे 2 बॉक्स वरती आलेत ना बाळांनो, हे कोणते आलेले असतात माहिती का, ते सगळ्यात पहिले माहित असू द्या. डी एक्स स्क्वेअर डॅश वाय स्क्वेअर, मायनस नाही डॅश म्हणायचं त्याला. ओके, आणि दुसरा कोण असतो डी झेड स्क्वेअर. 2 बॉक्सेस वरती असतात आणि परत खाली जे बॉक्सेस येतात बाळांनो, हे बॉक्सेस किती असतात 3 बॉक्सेस असतात. किती असतात 3 बॉक्सेस. ओके, कोणकोणते असतात सांगा पाहू बाळांनो. डी एक्स वाय, व्हेरी गुड. डी वाय झेड, व्हेरी गुड. डी एक्स झेड. ओके बाळांनो, आता आले लक्षात. ओके, आता यस, एकदम बरोबर. जे 3 सुरुवातीचे असतात ते तुटून खालच्या डायरेक्शनला येतात, बाकीचे तुटून कुठे जातात वरच्या डायरेक्शनला जातात. आता जो वरच्या 2 पार्ट्स मध्ये तुटलेला आहे ना बाळांनो, कोणता कोणता ऑर्बिटल तुटलाय वरती, कोणता ऑर्बिटल आलाय सांगा बरं पाहू मला, सांगा पाहू कोणता ऑर्बिटल आलाय वरती. डी एक्स स्क्वेअर डॅश वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. बेटा याला हायर ऑर्बिटल म्हटलं जातं आणि इज डिनोटेड बाय इझी. यांना कशाने डिनोट करतो आपण, इझी ने डिनोट करतो. तर खालचे जे ऑर्बिटल असतात इट्स डिनोटेड बाय T2G. काय म्हणतात T2G. ओके, याला लोअर ऑर्बिटल्स म्हणतात, वरच्या हायर ऑर्बिटल्स म्हणतात. मग सिंपल बाळांना एक पॉइंट लिहून देतो की इजी द एनर्जी द हायर एनर्जी सेट ऑर्बिटल्स. इजी द हायर एनर्जी सेट ऑर्बिटल्स. याच्यामध्ये पॉइंट्स लिहायचे बाळांनो. जो इजी आहे ना, हा कोण आहे बाळांनो, हायर एनर्जी सेट ऑर्बिटल्स. सेट ऑर्बिटल्स. मग कोणत्या कोणत्या ऑर्बिटलचा सेट आहे सांगा भाऊ बाळांनो, तर तो आहे बाळांनो डी एक्स स्क्वेअर डॅश वाय स्क्वेअर आणि दुसरा आहे डी झेड चा स्क्वेअर. कळलं इथं पहिला पॉइंट. त्यानंतर बाळांनो जो T2G आहे, T2G याला काय म्हणायचं, लोअर, काय म्हणायचं सांगा पाहू, लोअर एनर्जी सेट ऑफ ऑर्बिटल. सेट ऑफ, मला जागा कमी म्हणून मी शॉर्टकट लिहितोय, हा तुम्ही पूर्ण लिहा. ओके, सेट ऑफ मी साइड ला उभा राहतो, सेट ऑफ ऑर्बिटल्स. ओके, सेट ऑफ ऑर्बिटल्स. कोणत्या ऑर्बिटलचा सेट आहे बाळांनो सांगा बरं, डी एक्स वाय कोमा डी वाय झेड कोमा डी एक्स झेड. ओके, आले का लक्षात सर्वांच्या, तुमच्या येते का लक्षात सर्वांच्या. यस बेटा, क्या बोला बेटा आपने, कोणता ई, हा ई नो, स्मॉल मध्येच, ठीक आहे. कोणता ये ना, तरी सुद्धा स्मॉल मध्ये लिहायचा आहे. ओके, तुम्ही स्टाईल मध्ये नका लिहू, तुम्ही नॉर्मली असा इजी असा, काय एक्सक्लेमेटरी कॉमा बिमा तसलं काय द्यायचं नाही. कळलं. ओके, त्यानंतर बाळांनो आपल्याला याच्यामध्ये काय लिहायचं आहे, तर याच्यामधला जो एनर्जी डिफरन्स आहे लोअर ऑर्बिटल्स आणि हायर ऑर्बिटल्स, इट्स डिनोटेड बाय डेल्टा नॉट. कशाने दाखवायचा आहे, डेल्टा नॉट्स. कुणामधला एनर्जी डिफरन्स रे बाळांनो, कुणामधला एनर्जी डिफरन्स, द एनर्जी डिफरन्स बिटवीन द हायर्स अँड लोअर्स ऑर्बिटल इट्स डिनोटेड बाय, यस बाळा, डेल्टा नॉट. दिस इज द हायर. हे कोणतं आहे बाळांनो, हायर, आणि हे खालचं कोणतं आहे, लोअर्स. ओके, इट इज डिनोटेड बाय डेल्टा नॉट, किंवा यालाच बाळांनो डेल्टा नॉट किंवा 10 DQ सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला, 10 DQ असं पण दाखवलं, और 10 DQ असं सिम्बॉल सुद्धा दाखवला जातो. बोला बेटा, काय म्हटला, हा DQ
काय म्हटलं जातं, DQ. ओके, मग DQ काय आहे आपला, द एनर्जी सेपरेशन बिटवीन टू लेवल. मग आपला DQ काय आहे तो आपण खाली लिहून टाकायचा. अरे खूप मोठी नोट्स होईल पोरांनो याची जर तुम्ही समजावून घेतलं तर याच्यामध्ये काय होईल आता आपला बघ बरं जरा. डेल्टा नॉट काय आहे आपला, डेल्टा नॉट और 10 DQ इट्स द सेपरेशन बिटवीन, काय दाखवतोय हा, सेपरेशन बिटवीन टू लेवल. कोणत्या लेवल आहे, 2 लेवल आहे ना, हायर आणि लोअर, हायर आणि लोअर, खालची आणि वरची. ओके बोला, चालेल 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 ठीक आहे. डेल्टा नॉट और 10 DQ इट्स द सेपरेशन बिटवीन 2 लेव्हल्स. किती लेवल बाळांनो, 2 लेवल. आणि लेवल्स तुम्हाला माहितीच आहे, हायर लेवल अँड लोअर लेवल्स. आलं का लक्षात. ओके, मग ध्यान बाळांनो, फक्त आपले एनर्जी जर बघायची असेल, आपल्याला फक्त एनर्जी बघायची असेल यापासून, म्हणजे या लाईन पासून तर या ऑर्बिटल पर्यंतची, म्हणजे एवढं. ओके, ती कशी काढतात, आणि यापासून तर एवढी कशी काढतात बाळांनो, कसं लिहायचं. खाली किती ऑर्बिटल्स आहे बाळांनो, 3. ओके, टोटल किती होते, 5. मग याची काढण्यासाठी काय करायचं, 3/5. किती उत्तर येईल रे, 0.6. तर याचा जो काय डेल्टा नॉट आहे फक्त तुमच्या इजी साठी, तो किती निघला आपल्याला, 0.6. किती निघलाय, 0.6. मग आपल्याला लिहिता येईल, द इजी ऑर्बिटल रिपेल बाय द अमाऊंट ऑफ 0.6 डेल्टा नॉट. ओके, आणि द T2G ऑर्बिटल टू बी स्टॅबिलाइज टू द एक्सटेंड इन 0.4 डेल्टा. आता याचं किती येईल सांगा बरं, वरती किती बेटा, 2/5. काय उत्तर येईल, 0.4. ओके, डेल्टा नॉट येते लक्षात. बोल बघ काय काय होते. यस येस, नाही 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 नाही, उलट लिहायचं लिहिताना, खालच्याचं वर वरच्याचं खाली. आले का लक्षात सर्वांच्या. ओके, तर बाळांनो ज्यावेळेस आपण डी ऑर्बिटलला स्प्लिटिंग केला, काय केला, स्प्लिटिंग केला, तोडला, तो नेहमी किती पार्ट्स मध्ये तुटला बेटा, 2 पार्ट्स मध्ये. 2 पार्ट्स कोणते होते, एक होता तुमचा DXY, DYZ, DXZ, आणि वरचा कोणता हायर लेवल सांगा पाहू, DX² डॅश Y² किंवा DZ चा स्क्वेअर. अशा पद्धतीने तो तुटलेला आहे. आणि डी ऑर्बिटलचे नाव सुद्धा तुम्हाला समजलेले आहेत. याच्याबद्दल खूप काही लिहू शकतो बाळांनो आपण, पण मी जास्त काही लिहून देणार नाही, फक्त लक्षात ठेवा बाळांनो. आलंय का लक्षात. हा, ते लो स्पिन आणि हाय स्पिनचे डायरेक्ट एक्झाम्पल लिहून देतो 2 मिनिटांमध्ये. लगेच चला आपल्या लो स्पिन कडे आणि हाय स्पिन कडे. ओके, तर चला बाळांनो, क्रिस्टल फील्ड त्याच्याच अंडर आहे, ते बी टाकलं तरी चालतं. स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स आणि वीक फील्ड लिगॅन्ड्स. आता बघा याच्यात एक इम्पॉर्टंट पॉइंट काय लिहायचं माहितीये, डेल्टा नॉट्स इज डिपेंड ऑन द स्ट्रेंथ ऑफ लिगॅन्ड्स. हा जो डेल्टा नॉट असेल, आवाज चालू आहे पोरांनो बघा इकडे बघा बाळांनो, हा जो डेल्टा नॉट असेल ना सरांनी लिहिलेला, जो डेल्टा नॉट आहे ना, इट्स डिपेंड्स ऑन, डेल्टा नॉट्स डिपेंड्स ऑन, आपण असं थोडं वाक्य बनवूयात, डेल्टा नॉट्स डिपेंड्स ऑन स्ट्रेंथ ऑफ लिगॅन्ड. कशावर डिपेंड करतो हा, स्ट्रेंथ ऑफ लिगॅन्ड्स. लिगॅन्ड्स कोणता वापरलेला आहे बाळांनो, त्याच्यावरती तो डिपेंड्स करतो, म्हणजे स्ट्रेंथ ऑफ लिगॅन्ड्स वरती डिपेंड्स करतो. मग लिगॅन्ड्स आर क्लासिफाईड इन 2 टाइप्स. लिगॅन्ड्स आर क्लासिफाईड इन 2 टाइप्स. क्रिस्टल फील्ड मधला टॉपिक बरं का बाळांनो हा सुद्धा. ठीक आहे, तुम्ही लिहिलं की इथपर्यंत, काय लिहायचं होतं लिहा. ओके ठीक आहे. आता मी पण याच्या खाली मला लिहायला जागा नाही ना आता. ठीक आहे, मी जरा नवीन पेज घेतो. हा, तुम्ही दाबमाने लिहा, डेल्टा नॉट्स डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ लिगॅन्ड्स. कशावरती डिपेंड करतो, स्ट्रेंथ ऑफ लिगॅन्ड्स वरती. मग क्लासिफाय द लिगॅन्ड्स इन 2 टाइप्स. विच इज टाइप्स बेटा, तर स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स आणि वीक फील्ड लिगॅन्ड्स. त्याला शॉर्टकट्स मध्ये बोल बाळा, लिगॅन्ड्स किती स्ट्रॉंग आहे, लिगॅन्ड स्ट्रॉंग आहे की वीक आहे, लिगॅन्ड स्ट्रॉंग कधी असतो आणि वीक कधी असतो हे सांगणार आहे मी. काय बरोबर आहे, बरोबर आहे, पण बाळांनो याचं स्प्लिटिंग सुद्धा बदलतं. जर लिगॅन्ड स्ट्रॉंग किंवा लोअर वापरला तर हे स्प्लिटिंग सुद्धा चेंज होतं. हे लक्षात ठेवा, याचं स्प्लिटिंग काय होतं, चेंज होतं. ओके, स्प्लिटिंग सुद्धा चेंज होतं. हाय स्पिन आणि लो स्पिन मध्ये बदल आहे, तो कसा ते सांगणार आहे मी. डी ऑर्बिटल डायग्राम आहे हाय स्पिन आणि लो स्पिनची. 5 मिनिटं थांबा, पहिलं मला पुढचा टॉपिक शिकून द्या, स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आणि वीक फील्ड लिगॅन्डचा, मग बाकीचं आपण बघूयात काय ते. ओके चल, इथे डाउट्स क्लिअर होईल. मग लिगॅन्ड्स क्लासिफाईड इन पॉइंट्स नंबर पुढचा काय बेटा, लिगॅन्ड्स क्लासिफाईड
इन टू टाइप्स, दोन टाइप्स मध्ये क्लासिफाय केल्या जातात. ओके, फर्स्ट वन इज, त्यातलाच पॉइंट आहे क्रिस्टल फील्ड मधलंच हे सगळं. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये पहिला काय आहे बेटा, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स. ओके, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स एकदम सुंदर शॉर्टकट सांगून देणार आहे, फक्त लक्ष द्या बाळांनो. याला शॉर्टकट मध्ये मी सफल म्हणतो, त्याचं कारण काय बाळांनो, हा सीईटी साठी आयएमपी टॉपिक्स आहे, एकदम आयएमपी. कारण तुम्हाला हाय स्पिन कॉम्प्लेक्स कोणता असेल आणि लो स्पिन कोणता असेल हे कळत नाही, हे डोक्यात ठेवा, त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरा जो आहे बेटा त्याला म्हणतात वीक फील्ड लिगॅंड्स, वीक फील्ड लिगॅंड्स. ओके, लक्ष दे बाळा, याला विफल म्हणतात. शॉर्टकट मध्ये काय म्हणायचं, विफल. सफल ऍड विफल. सफलचा अर्थ होतो स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स, तर विफलचा अर्थ होतो वीक फील्ड लिगॅंड्स. मग बाळांनो, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स मध्ये जे डोनर आयटम असतात हे लक्षात ठेवायचे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स, आता का पहिला ए चे नोट्स लिहून देतो तुम्हाला. ए म्हणजेच कोण आहे तुमचा, सफल. ओके, मग याच्यामध्ये लिहून घ्यायचं द लिगॅंड्स, लिहून घ्यायचं बाळांनो एक वाक्य. काय वाक्य लिहायचंय तुम्हाला, तुम्हाला वाक्य लिहायचंय स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड दोज इज द डोनर ॲटम. स्ट्रॉंग फील्ड म्हणजेच सफल, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स आपण डायरेक्ट लिहून देऊयात, स्ट्रॉंग शब्दातच लिहूयात, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स. बघा इकडे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स, ऐका बारकाईने बाळांनो, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स. आता जे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स असतात, इट्स डोनर ॲटम, इट्स डोनर ॲटम्स. या स्ट्रॉंग फील्ड लिगॅंडचा डोनर ॲटम्स नेहमी कोण असतो माहिती आहे तुम्हाला, तर याचा डोनर ॲटम असतो C,N,P. कोण असतो, CN और P. या तिघांपैकी जर कोणी डोनर ॲटम असेल तर ते सर्व प्रकारचे लिगॅंड्स हे तुमच्या कुणामध्ये येतात, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स मध्ये येतात. मग एक्झाम्पल काही तुम्हाला सांगू इच्छितो, त्याच्यामध्ये बाळांनो बघा, पहिला एक्झाम्पल्स बघा काय काय घेता येतील आपल्याला. CN- सायनाइड ग्रुप, हा कोणता आहे तुमचा, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स. त्यानंतर बाळांनो आयसोसायनाइड ग्रुप, NC इज अ आयसोसायनाइड. त्यानंतर बाळांनो CO, कोणता लिगॅंड, CO. ओके, इट इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स, इट इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स. ओके, ध्यान बाळांनो NH3 अमोनिया, कोण येईल अजून, अमोनिया, इट इज अ सफल स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स. अजून कोण येईल बाळांनो, EDTA, कोण येईल, EDTA, EDTA इथायलिन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट. ओके, बायडेंटेन लिगॅंड आहे बाळांनो, है ना. तर याच्यामध्ये सुद्धा डोनर ॲटम कोण असतो, नायट्रोजन असतो का, असतो ना. मग EDTA सुद्धा कोण आहे तुमचा, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स. आणि अजून बाळांनो एक सांगायचं झालं तर EN, वेर इज EN, EN इज अ इथायलिन डायअमाइन, इथायलिन डायअमाइन्स. ओके, EDTA इज अ हेक्साडेंटेन लिगॅंड, EN इज अ बायडेंटेन लिगॅंड्स. ओके, आता एवढ्यापैकी जर कोणी असेल तर ही लिगॅंड्स कसे असतात, सफल. कसे असतात, सफल, विसरायचं नाही. सफल मध्ये डोनर ॲटम कोण असतं, CN आणि P, CN आणि P, CN आणि P. ओके, आता चला आपल्याला पुढे शिकायचंय वीक फील्ड लिगॅंड्स, ज्याला आपण म्हणतो विफल. सफल मध्ये काय अडचण आहे का रे कोणला, आता हाय स्पिन आणि लो स्पिन कसं ओळखायचं ते मी सांगतो ना, पण सगळ्यात पहिलं काय बघा, सफल आणि विफलचे एक्झाम्पल कळले का. ज्याच्यामध्ये CN आणि P येतो ते नेहमी कोण असतात, सफल स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स. ओके, आता वीक फील्डचे बघायचे बाळांनो, विफल. आता विफल मध्ये लक्षात ठेवायचं, वीक फील्ड लिगॅंड्स, इट्स वीक फील्ड लिगॅंड्स, वीक फील्ड लिगॅंड्स, इट्स डोनर ॲटम, इट्स डोनर ॲटम आर हॅलोजन. कोण असतं त्याच्यामध्ये डोनर ॲटम, हॅलोजन. हॅलोजन तुम्हाला माहितीच आहे, X ग्रुप. आणि व्हेर इज X, X इज इक्वल टू फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन्स, राईट. ओके, ध्यान बाळांनो ऑक्सिजन, कोण असेल अजून, ऑक्सिजन. जर डोनर ॲटम ऑक्सिजन असेल और सल्फर असेल, कोण असेल बाळा, सल्फर. यापैकी जर कोणी डोनर ॲटम असतील तर ते सर्व प्रकारचे एक्झाम्पल तुमचे वीक फील्ड लिगॅंड असतात. कोण असतात, वीक फील्ड लिगॅंड्स असतात. आलं का लक्षात तुमच्या. मग वीक फील्ड लिगॅंड्स मध्ये एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे बाळांनो, एक्झाम्पल्स लिहून देतो. आता हॅलोजन ॲटम्स मध्ये कोण कोण येतं रे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, बोल बोल, आयोडीन्स. आलं लक्षात. आता ऑक्सिजन ग्रुप्स मध्ये कोण कोण लिगॅंड्स येतात, ऑक्झिलेट आयन, ज्याचा फॉर्म्युला आहे C2O4-2, ज्याला सरने डिनोट केलं OX, केलं मी OX.
ऑक्झिलेट आयन, राईट. तर हा कोण आहे तुमचा विफल, वीक फील्ड लिगँड्स, बरोबर. त्यानंतर बाळांना कोण येतो अजून एक सायनाइड ग्रुप, थायोसायनाइड. थायोसायनाइडला कसा लिहिला जातो माहिती पोरांनो, SCN मायनस. दिस इज द थायोसायनाइड्स. आले का लक्षात. आणि मी जर लिहिलं असेल ना NCS, इट इज आयसोथायोसायनाइड्स. आयसो कधी असतो आणि थायो कधी असतो. यस जर अगोदर आला तर थायो, एन जर अगोदर आला तर आयसो. कळलं का इथपर्यंत. कोणाला काय अडचण आहे का? हा, काय अडचण आहे? हो हो हो, हे लक्षात ठेवायचं. हा, कोणते? अरे बाबा, हे लिगॅंड्स दिलेत मी डायरेक्ट इथे. आता इकडे बघ ना जरा, मागचं एक एक्झाम्पल बघ ना सरांनी. इथं अमोनिया वापरलाय. अमोनिया इज अ सफल स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड, आणि म्हणून ते कॉम्प्लेक्सला दाखवतं. कालच्या लेक्चर्स मध्ये शिकलो ना रे राजा, लो स्पिनला दाखवतं. जर सफल लिगॅंड असेल तर लो स्पिन, विफल लिगॅंड असेल हाय स्पिन. नाही कळलं? इकडे बघा, इकडे इथं लिहून देतो, इथंच लिहून देतो. हा, हे जर सफल याच्यापैकी कोणतं एक्झाम्पल असेल तर कॉम्प्लेक्स कसं असणार आहे? अरे कॉम्प्लेक्स कसं असणार? कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स इज लो स्पिन. आलंय का लक्षात? इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. यस, लो स्पिन अँड हाय स्पिन. ओके. काय झालं मग? हा कसा असेल राजांनो? हा, हाय स्पिन कॉम्प्लेक्स. आता ओळखता येईल का? अरे लो स्पिन आणि हाय स्पिन ओळखता येईल का? ओय गदाड्यांनो, ओळखता येईल का? हा चला बस. लो स्पिन असतं. त्याचे एक्झाम्पल पण सांगितले. जर तुमचा कोणता ऍटम्स आला तर CNP सफल. जर तुमचा बाळांनो एक्स ग्रुप म्हणजेच हॅलोजन ऍटम्स, एक्स म्हणजे एक्स नका म्हणू, एक्स म्हणजे हॅलोजन ऍटम गदाड्यांनो, हा, ऑक्सिजन आणि सल्फर. ठीक आहे, म्हणजे यापैकी कोणी आलं तर विफल. हा, मायनस डोनर ऍटम्स म्हणल्यावर शेअर करणारा शक्यतो मायनस साइनच घेणार ना. शेअर करणारा ना, देणारा आहे. ओके, तर त्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत तरच तो येऊ शकतो. बोला काय अडचण आहे? हो हो, CO वर चार्ज येत नाही. CO इज अ स्टेबल कार्बन मोनॉक्साइड. इट्स अ कार्बन मोनॉक्साइड, नॉट कार्बन डायऑक्साइड. कार्बन मोनॉक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड हा खूप स्टेबल आहे, लक्षात ठेवायचं. स्टेबल आहे. हो, त्याचं तुम्हाला जर डॉट स्ट्रक्चर दाखवलं ना मी सीओचं, आता नाही सांगायला पाहिजे ते, कारण ते केमिकल बॉन्डिंग्स मध्ये 11वीलाच मी सांगतो, पण तरी पण एकदा सांगतो तुम्हाला. नाही राहायचं मला म्हणून सांगतो. सीओ जो असतो ना, सीओ याची मॅजिक सांगतो पोरांनो. सीओ मध्ये अशा पद्धतीने खाली टाकले रे थेट, असं असतं बाळा त्याचं. म्हणजे इथे बघा किती एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन झालेले आहेत, पण त्याचं डॉट स्ट्रक्चर ना कार्बन मोनॉक्साईडचे एक्सेप्शन्स आहे, ते अशा पद्धतीने असतं. नाहीद तुमचा ऑक्सिजन 3 बॉन्ड बनवतो, नाहीद तुमचा जर विचार केला तर कार्बन एवढे बॉन्ड बनवतो, पण तरी सुद्धा इथं अशा पद्धतीने लेविस डॉट स्ट्रक्चर काढलं जातं. नेहमी लक्षात ठेवायचं, सीओच्या बाबतीमध्ये लेविस डॉट स्ट्रक्चर असं काढलं जातं. ठीक आहे, हो हो, एक्सेप्शन्स आहेत. ओके, तर ते लक्षात ठेवायचंय. जाऊ द्या, असो काय हरकत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर चार्ज येत नाही. आता पुढे चालता, थोडे पुढे चालता, सफल विफलचा कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यानंतर आता काय झालंय आपलं, अजून स्प्लिटिंग आपण समजलेलं आहे. आता आपल्याला डी ऑर्बिटल डायग्राम्स बघायचे आहे, लो स्पिन अँड हाय स्पिन साठी. लो स्पिन अँड हाय स्पिन साठी बघा बाळांनो, एक टॉपिक आहे तुमच्या बुक्स मध्ये खूप सुंदर, आणि याच्यावर सुद्धा सीटीला प्रश्न येतो. असं काही नाही येत नाही. छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत, छोट्या छोट्या गोष्टीतून प्रश्न येतात जे आपण बघत नाही पुस्तकातले. कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन, ठीक आहे, डू यू नो चे क्वेश्चन, या गोष्टी आपण बघत नाही. तुम्हाला माहिती आहे असं त्यांचा अर्थ होतो. कॅन यू रिकॉल, तुम्ही परत आठवून सांगा, है ना, परत परत आठवा असं, पण तुम्ही तेच आठवित नाही, तेच सोडून जातात, है ना. तुम्हाला एकच गोष्ट आठवती, है ना, 8 शब्द आठवते. चला पटकन, आता चला, कळलं सगळ्यांना. हुशार आहे, मला माहिती. तू एक लक्ष दे, एवढा अभ्यास नाही माझा, एक लक्ष दे. थांब, डी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल डायग्राम ऑफ डी ऑर्बिटल, अरे चुकतंय, डी ऑर्बिटल डायग्राम ऑफ लो स्पिन अँड लो स्पिन अँड हाय स्पिन. ओके, आता लक्ष द्या, मी सांगतो, आता कोणी बोलू नका, नाही तर कन्फ्युज होतील सर. ओके, आता लक्ष द्या, मी कन्फ्युज नाही होणार, तुम्ही काळजी नका करू, तुम्ही फक्त लक्ष देत राहा माझ्याकडे, मी काय लिहितोय. खूप महत्वाची गोष्ट लिहितो. काय ग, क्या हो रहा है, काय होतंय रे, ए पोरांनो काय होतंय?
एकदम सिंपल सांगतो. ओके, आता लक्ष द्या बाळांनो. ओ मॅम थांबा. ओके, आता लक्ष द्या रे बाळांनो. बरं, आपण याचा आहे ना एक सुंदर बॉक्स लाईन घेऊयात. कोण आहे रे तो गाण्याचं मोठ्याने? कोण है? मैं रहूं ना तेरे बिना. ये कौन सा गाना सुन रहा है भाई? आवाज बंद कर. तू कितना छोटा है और गाने कैसे सुन रहा है? हा? हा? आता मला काय माहिती सरनी कवा गाणे ऐकलेत? डी ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन्स. त्यानंतर बाळांनो इथे इकडे असेल आपला हाय स्पिन. ओके, हाय स्पिन आणि इकडे आहे लो स्पिन. एकदम सिंपल सांगतो बाळांनो, एक लक्ष द्या. आता डी ऑर्बिटल्स मध्ये जर एक इलेक्ट्रॉन्स आला, आता सगळ्याच काय काढायची इच्छा नाही, 4 पासून पेरिंग होतं. 4 पासून सांगतो डायरेक्ट. ओके, पहिल्यापासून सांगू? 4 पासून सांगतो डायरेक्ट. 4 पासून सांगतो. इकडे बघा, ते तुम्हाला जास्त बेटर कळेल. आता D4 आहे. आपल्या डीच्या जर लास्ट ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले बेटा? 4. तर आता तुम्हाला माहिती आहे हाय स्पिन स्प्लिटिंग कसं झालंय आपलं? स्प्लिटिंग कसं झालेलं आहे? 5 ऑर्बिटल कसे तुटलेत? खाली 3 वर 2. मग कसे काढणार? एक गप्रे बडबड नको. 1 2 3 आणि वरती 2. ओके, वरचे कोण असतात ते तुम्हाला माहिती आहे. सेम इकडे पण करून घ्यायचे. ओके, असे तुटतात का बॉक्स? ओके, आता बाळांनो याच्यावरती जर इलेक्ट्रॉनचा आपण विचार केला, काय हे बॉक्स नाही काढणार, लाईन मारणार मी फक्त. बॉक्स आहे तुम्ही समजायचं. ठीक आहे, तुम्ही समजून घ्यायचं. लाईन म्हणजे बॉक्स आणि बॉक्स म्हणजे लाईन. ओके, हा. आणि मग खरं सांगतो ना, काय खोटं बोललो का? बोर्डरच मारल्या. अरे 5 आहेत ना, 1 2 3 खाली, वर 2 लोअर आणि हायर. आता सांगायचं काय ते समजून घ्या. आता तो आपला जो आपण एक पाठीमागे शिकलो होतो व्हीबीटी मध्ये. ठीक आहे, व्हीबीटी मध्ये जर तुमचा लो स्पिन कॉम्प्लेक्स असेल तर इलेक्ट्रॉन स्पेरिंग करतात आणि हाय स्पिन असेल तर स्पेरिंग करत नाहीत. मग लक्ष दे बाळा, 4 इलेक्ट्रॉन्स होते बेटा डी मध्ये आपल्याला भरायचे. मग बघा बरं, 1 इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स, 3 इलेक्ट्रॉन्स आणि 4 इलेक्ट्रॉन्स. हाय स्पिन मध्ये इलेक्ट्रॉन स्पेरिंग लगेचच्या लगेच करत नाहीत. बट लो स्पिन मध्ये जर विचार केला तर कसं भरतात बघा, 1 2 3 आणि चौथा पेरिंग इथंच करतो. हा, याचं कसं असतं हाय स्पिनचं? ऐक ना राजा, तेच सांगतो. हाय स्पिन आहे ना, इलेक्ट्रॉन वर शिफ्ट होतो कारण हायर एनर्जी द्यायची. कशी एनर्जी? हायर 0.6 आणि खालच्याची किती होती? 0.4. याचा अर्थ याची एनर्जी कशी आहे? जास्त हाय आहे एनर्जी. बरोबर येते का लक्षात? चिल्लू पिल्लू काय रे? चलो आता बघा बाळांनो, पुढचं एक्झाम्पल. अरे तुम्हाला अजून कळेल, पुढचे एक्झाम्पल आले की अजून सुंदर कळेल. फक्त लक्ष द्या. आता डी मध्ये लक्ष द्या, काय सांगतोय. हे पेपरला एकदम सिंपल प्रश्न असतात पोरांनो, पण तुम्हाला येते नाही. बरोबर, आता इकडे बघ, डी मध्ये किती इलेक्ट्रॉनिक असतो आता? 5. बॉक्सेस किती भाऊ? 1 2 3 4 आणि 5. इकडे खाली 1 2 3 4 5. आता लक्ष दे राजा, आता हे 5 इलेक्ट्रॉन्स कसे फिल होतात माहिती आहे याच्यामध्ये? 1 2 3 4 and 5. लगेच इलेक्ट्रॉन पेरिंग करत नाही, बिकॉज दिस इज अ हाय स्पिन कॉम्प्लेक्स. ओके, बिकॉज दिस मेटल हॅव्हिंग सफल लिगॅंड्स. बरोबर ना? हा, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स आहे का वीक फील्ड आहे? वीक फील्ड आहे. अरे वीक फील्ड आहे. वीक आहे. हाय स्पिन म्हणलं का वीक आहे? हाय स्पिन म्हणलं का वीक आहे? हा हा, स्ट्रॉंग तिकडे येईल. हा, ओके चला. मग आता इकडे काय होणार बेटा? 5 इलेक्ट्रॉन कसे भरणार आपण बघा, 1 2 3. ओके, त्यानंतर बेटा 4 5. काय? हा, तसे काढतो. अरे चालतंय राजा, असं काढलं काय? असं काढलं काय? छान दिसत. हा, बरं छान दिसून देऊयात. ओके, आता पुढच्या टॉपिकला आपण छान दिसून देऊयात. डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आले बेटा? 6. मला सांगा बरं इथे खाली किती आहेत? 1 2 3 बॉक्स, वरती 2 बॉक्स. ओके, ठीक आहे. त्यानंतर 1 2 3 1 2. आता राजांनो बघा, 6 इलेक्ट्रॉन आपल्याकडे आलेले आहेत. तर हाय स्पीड मध्ये कसे फिल करायचे माहिती? बघा इकडे, हे बघा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे काढतो मी. 1
2 3 4 5 and this is 6. आता इकडे बघा मात्र 1 2 3 4 5 6. हा डिफरन्स असतो हाय स्पिन आणि लो स्पिन मध्ये. पेरिंग होतात अगोदर. आता ह्या पेरिंग झाल्या ना, आता एक पुढे जाणार वरती हळूच. बघा आता डी मध्ये किती घेतले आपण 7. कसे फिल करणार बाबांनो? एक हा भरा 7 1 2 3 4 5 6 7. इकडे चला चला सांगा 1 2 3 4 5 6 and this is 7. येतंय का लक्षात काय सांगतोय? ओके. 6 खाली फक्त 6च. राजा डी ऑर्बिटलची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची. 11 इलेक्ट्रॉन येतच नाही. 10च्या कमी येऊ शकतात पण 10 पेक्षा जास्त येऊ शकत नाहीत कारण डी हा येतो. डेंजर आहे डेंजर आहे. तू सरांचे केस ठेवायच्या मागे नाही दिसत मला आता. मग तर 8-9 प्रमाणे होतील सर. चला पुढे. काय राव तुम्ही लेकर मला हा तुम्ही करता काय टेन्शन आहे तुम्हाला कळलं ना आता काय टेन्शन नाही. एवढं लक्षात ठेवा तुमच्या पुस्तकात पण. आता बघा ही लेवलचे पण नावं देऊन टाकू ना. ही खालची जी लेवल ऐक ना ही जी लेवल होती राजा या खालच्या लेवलला काय म्हटलं होतं आपण T2G. या वरच्या लेवलला काय म्हटलं होतो EG. इथे खालच्या लेवलला काय म्हटलं होतो T2G. वरच्या लेवलला काय म्हटलं होतो EG. खालच्या लेवलला काय म्हटलं होतो T2G. वरच्या लेवलला काय म्हटलं होतं बाळांनो EG. प्रत्येकामध्ये लिहायचंय हा. वरची लेवल काय EG खालची लेवल काय बाळांनो T2G. आणि कशाला ए काय आणलं ते गो ते काय घेतलं मॅडम घ्या त्याच्याकडून फोडून एखादी काच. ओके लक्ष दे डोक्यातच घालीन. अरे रेकॉर्डिंग चालू आहे का? बरं चालू द्या. विसरून गेलो तर रेकॉर्डिंग चालू आहे. चला असो हा काय एडिट बिडिट नाही डायरेक्ट टाकून द्यायचं. ज्याला आवडल तो बघल. ठीक आहे ज्याला समजून घ्यायचं त्यांनी बघावं लागेल त्याला यावं लागेल माझ्याकडे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. झालं का? ओके आता पुढे चला एक टॉपिक शिकवतो नवीन. हे कळलं का सगळ्यांना? ओके T2G का EG कशाला दाखवते रे? कशाला दाखवतो? नाही नाही द हायर एनर्जी सेट ऑफ ऑर्बिटल. कशाला दाखवतो? द हायर एनर्जी सेट ऑफ ऑर्बिटल्स. कळलंय का? हे काय रे गो मामांना घ्या तिकडे रेकॉर्डिंग चालू आहे. द्या उस्कून यांना बाहेर. मोठ्याला परत काय काम तुमचं? आउट आउट. हा कळलं का रे? ओके चला ठीक आहे. आणि T2G काय आहे? लोअर एनर्जी सेट ऑफ ऑर्बिटल्स. हा आता बाळांनो एक छोटासा पॉइंट आहे तेवढा शिकवतो. ठीक आहे त्याच्या पुढचे नाही आज संपून टाकणार आहे आपण. हो हो हो. किती किती वेळ झाला रेकॉर्डिंग रे? हो द्या थोडं लेंदी झालं तरी काय फरक नाही पडत. बट आज हे संपूर्णच टाकूयात आपण. हे बरं तुम्ही बॉक्स निवांत काढत बसा तुम्हाला समजलंय ते. अरे बास काही गरज नाही पेपर काढायची. तुम्हाला कळलं ना संपला विषय. पेपर्स मध्ये बरोबर करा. पुढच्या पॉइंटचं नाव आहे फॅक्टर. काय नाव माहितीये का? फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर. फॅक्टर अफेक्टिंग ऑफ क्रिस्टल अफेक्टिंग ऑफ क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर. ठीक आहे ठीक आहे पॅरामीटर्स. आणि तुम्हाला माहितीच आहे इट्स डिनोटेड बाय डेल्टा नॉट. कोणते फॅक्टर अफेक्ट करतात बाळांनो? द मॅग्नेट्यूड ऑफ क्रिस्टल स्प्लिटिंग डिपेंड ऑन द स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड्स. पहिला लक्षात ठेवायचा बाळांनो स्प्लिटिंग कशावर डिपेंड असते माहितीये? स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड. स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड शॉर्टकट एका सेंटेन्स मध्ये लिहून देणार आहे. मिरची मसाला तुम्ही लावा. ओके तुम्ही असं लिहायचं crystal field splitting is depending on crystal field
स्प्लिटिंग इज डिपेंडिंग ऑन स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड्स. मी शॉर्टकट लिहून देणार आहे, दोनच पॅरामीटर आहेत तेवढे दोन लिहून देतो. आणि तिसरा आहे बाळांनो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. काय आहे दुसरी? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. व्हेरी गुड, स्टेट ऑफ मेटल्स. मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे त्यावरती सुद्धा डिपेंड करते बाळांनो क्रिस्टल स्पीड कशा प्रकारे स्प्लिट होणार आहे. आलं का लक्षात? किंवा डेल्टा नॉटची व्हॅल्यू त्यावर सुद्धा काय करत असते? डिपेंड करत असते. काय अडचण घेत पर्यंत कोणला नाही. पुढचा पॉइंट घ्यायचा आहे कलर ऑफ द ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. कलर ऑफ द ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. ओके, आता बाळांनो जिथे डीडी ट्रान्झिशन होतं तिथं डीडी ट्रान्झिशन्स डी सिस्टीम्स. ओके, बघा ते समजून सांगतो ते काय असतं. ओके, तुम्ही राईट डाऊन करतायत ना नोट्स? ओके करा, काही प्रॉब्लेम, माझ्यासोबत केलं तरी चालतील. जेवढं गरजेचं आहे ना तेवढं मी बेस्ट लिहून देतो, काळजी करू नका. पुढचं आहे कलर. काय टॉपिकचं नाव आहे? कलर ऑफ ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. ओके, कलर ऑफ ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स कोणते असतात ते मी कालच्या लेक्चर्स मध्ये शिकवले, परत शिकवणार नाही. कालच्या लेक्चर्स मध्ये मी सांगितलं होतं ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो ते कोणते असतात? ऑक्टाहेड्रल. ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर 2 असतो ते कोण असतात? लिनियर. ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो ते कोण असतात? टेट्राहेड्रल किंवा स्क्वेअर प्लॅनर. येतंय का लक्षात? ओके, स्क्वेअर प्लॅनर आलं का लक्षात? आणि ज्याचा 6 असतो ते कोण असतात? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. परत परत ह्या गोष्टीवर मी बोलणार नाही. ओके, आता बाळांनो जो लाईट्स आहे ना बाळांनो हे कशावर डिपेंड्स करतो तर बाळांनो कोणत्याही कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये किंवा जो कलरचा पॉइंट आहे ना बाळांनो हा पॉइंट्स आपण उत्कृष्ट ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मध्ये शिकणार आहोत. ओके, कारण तिथे आपल्याला डिटेल्स मध्ये डी ब्लॉकच्या एलिमेंटचा काय हे स्टडी दिलेला आहे, तिथे आपण बेस्ट शिकणार आहेत. आता फक्त मी एक गोष्ट सांगणार आहे की कलर फॉर्मेशन होतं का. ओके, मग होतं काय तर बघा बाळांनो तुम्हाला माहितीच आहे T2G कोण आहे हा? T2G 1 2 3 बॉक्स बाळांनो. आणि EG मध्ये किती असतात? EG मध्ये किती असतात? 2 असतात. ओके, 2. दिस इज द हायर एनर्जी. ओके सेट आणि दिस इज द लोअर एनर्जी सेट. आता होतं काय बाळांनो जस्ट इमेजिन करा की याच्या इथे काय आहे बाळांनो एक इलेक्ट्रॉन्स आहे. काय आहे? एक इलेक्ट्रॉन्स आहे. आणि इकडे पण आपण काय केलं बाळांनो लोअर सेट्स हायर सेट. आता काय होतं इथे मी खूप ताकद लावली बाळांनो, खूप ताकद लावली आणि हा इलेक्ट्रॉन्स एक पुढे शिफ्ट झाला, या वरच्या ऑर्बिटल मध्ये शिफ्ट झाला बाळांनो. दिस इज यालाच म्हणतात लोअर टू हायर. जर इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला तर त्यालाच आपण म्हणतो डीडी ट्रान्झिशन्स. काय म्हणतो? डीडी ट्रान्झिशन्स. ओके, मग ही डायग्राम जी आहे ही फिगर आहे. हा डी काय म्हणली? डीडी ट्रान्झिशन म्हणतात आणि डीडी ट्रान्झिशन मुळेच कलर दिसतो कॉम्प्लेक्स मध्ये. कलरचं फॉर्मेशन बोला. चार्ज नसतो येत, एनर्जी लागते. एनर्जी वरती इलेक्ट्रॉनला जाण्यासाठी एनर्जी लावली पूर्ण. ठीक आहे ठीक आहे. काय झालं? काय चुकीचं बोललो का मॅडम? चुकीचं बोललो मॅम पण ऐकतात बरं का सर काय बोलते. हा मॅडम पण म्हणतील काय करावं मास्टरला काही बोलतोय. मॅम होमवर्क देताना घरी त्याला. चला बाळा लक्ष द्या. डीडी ट्रान्झिशन, डीडी ट्रान्झिशन डी सिस्टीम्स, डीडी ट्रान्झिशन्स डी सिस्टीम्स. अरे राजांनो याला आपण काय म्हणतो माहिती आहे? जो आपला इलेक्ट्रॉन्स हाई लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल शिफ्ट होतो तिथे आपल्याला डीडी ट्रान्झिशन बघायला मिळतं, त्यालाच आपण डी सिस्टीम सुद्धा म्हणतो. आलं का लक्षात? ओके हा ओके चला मग काय प्रॉब्लेम नाही. आणि कलर्स फॉर्मेशन कशामुळे होतं माहिती आहे? तर डीडी ट्रान्झिशन मुळे होतं. कशामुळे? डीडी ट्रान्झिशन. आता हे कलर फॉर्मेशनचा जो पार्ट आहे हा ट्रान्झिशन मध्ये एक सुंदर दिलेला आहे तुम्हाला. वेवलेंथ वगैरे त्याच्यावर डिपेंड्स असतात. कोणत्या वेवलेंथ मध्ये लाईट ऍब्झॉर्ब झाला त्याच्यानुसार सुद्धा कलर फॉर्मेशन होतो. हे लक्षात ठेवा. हे सगळा पार्ट मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मध्ये. आलं का लक्षात? ओके, ज्या पद्धतीने बाळांनो आपल्या ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये आपण अभ्यास केला त्याच पद्धतीने बाळांनो टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा आपल्या डी ऑर्बिटलचं काय होतं? स्प्लिटिंग होतं. काय होतं? स्प्लिटिंग होतं. कोण मॅम? झालं 2 मिनिटाचं संपून टाकायचं मॅम. हो मला संपून टाकायचं 5 मिनिटं. हा 5 मिनिटाचं मॅम. काय जेवढं इम्पॉर्टंट तेवढं घेऊन टाकतो ना. ज्या पद्धतीने बाळांनो आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सचं स्प्लिटिंग बघितलं त्याच पद्धतीने आपण टेट्राहेड्रलचं काय बघणार आहे? स्प्लिटिंग बघणार आहे. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स कोण? टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. दिस इज द टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स.
ओके, आता टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स मध्ये थोडं उलट असतं बरं का पोरांनो. टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स मध्ये जरा उलट असतं. आता T2G वरच्या साईडला लिहिला जातो आणि EG खालच्या साईडला लिहिला जातो. ओके, दोघांच्या मधला जो चेंज असतो त्याला फ्री आयन्स असे म्हटलं जातं. ओके, काय एकदम सोपं, काय टेन्शन नाही घ्यायचं. डायग्रामचं नावच आहे, जी डायग्राम आपण बघणार आहोत तिचं नावच आहे स्प्लिटिंग ऑफ. काय नाव आहे रे? स्प्लिटिंग ऑफ टेट्राहेड्रल्स अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल ऑफ टेट्रा. काय रे, काय नाव आहे? टेट्राहेड्रल. व्हेरी गुड. टेट्राहेड्रल्स अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. ओके, आता बघा बाळांनो, एकदम सिंपल सांगतो. ठीक आहे, एकदम सिंपल. हा, एक नंबर. आता काय करणार? सोमनाथ सर सोबत राहिली ती मराठी काय गावाकडे भाषा सुद्धा समजल तिला. तुला फक्त हिंदी इंग्लिश येत होतं. तू जेव्हा क्लासला आली पहिल्यांदा तेव्हा तुला फक्त हिंदी इंग्लिश समजत होतं. आखे मराठी आणि बारीक होती सगळ्यात मेन. एवढीच होती, अशी एवढीच होती. 12वीत आले खूप मोठी झाली ती. हा, खूप नाजूक होती बरं का, बाहुली सारखी. केस छोटाले एकदम बारीक, अशी अशी एकदम बारीक होती. मला वाटलं 8वी 9वीचीच पोर आहे काय नो, पण तिथं 11वीला आली होती सायन्स मध्ये. चला असो, बर असू द्या पोरांनो, काही नाही. चला, काय कसतो तू कशाला असायला? अरे कॅमेरा चालू आहे का? विसरून जातो बघा, असं होतं माझं. हे बाळांनो एक लक्ष द्या रे, मजाक केली थोडीशी, सॉरी. आणि इकडे लक्ष द्या सर्वांनी बाळांनो. बघा बाळांनो, ज्या आपल्या ऑक्टाहेड्रलची स्प्लिटिंग होतं ना बाळांनो, ती कशी होते? वरती आपला कोण होता बाळांनो? EG. ओके, आणि खाली कोण होता आपला ऑक्टाहेड्रल्स मध्ये बेटा? कोण होता? T2G. ओके, T2G. ओके, आणि दोघांमधल्या एनर्जीचा चेंज कशाने दाखवला होता आपण? चेंज इन एनर्जी किंवा डिफरन्स बिटवीन किंवा सेपरेशन बिटवीन द हायर अँड लोअर एनर्जी लेवल्स कशाने दाखवलं होतं? डेल्टा नॉटने. ओके, हे आहे ऑक्टाहेड्रल्स. हा, किंवा 10 ओके, चला गुड, तू लक्षात ठेवलं तेवढं बरं झालं. 10 याच्यात मी एकदा सेटीला प्रश्न आलेला आहे बरं का. हा, ते बी लक्षात ठेवा. अरे ते फ्री इलेक्ट्रॉन दाखवायचे मला. हा, फ्री आयन्स. ओके, फ्री आयन्स. ओके, आता चला, आता आपल्याला आहे ना टेट्राहायड्रल साठी काढायचं. कशासाठी काढायचं? टेट्राहायड्रल साठी एकदम सिंपल आहे बघा. याच्या अपोजिट काढायचं. याच्या अपोजिट का असं असं सोबत काढलं याला माहितीये? तुमच्या लक्षात राहावं म्हणून. हो, नाही तुम्ही असंच काढायचं सेम. आता या टेट्राहायड्रल्स मध्ये थोडं उलट असतं बरं का पोरांनो, तेच सांगतोय, त्याच्यामुळेच हे बघा दुसऱ्या पेनने काढतो. आता या गप नाही, याला वर्षाला काय म्हणतात? T2G. याला काय म्हणतात? EG. बोला. चालेल. आणि याला म्हणायचं द डिफरन्स बिटवीन. तुम्ही काही पण काढा पोरांनो, काय हरकत नाही. समजलं का? हे डायग्राम्स लक्षात ठेवा, डायग्राम्स विचारले जातात. आणि शेवटचा टॉपिक राहिलेला आहे तेवढा घेऊन टाकूयात. अरे गप टाक्या. पुढे चला, ऍप्लिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे लास्टचा टॉपिक आहे ऍप्लिकेशन. बरं, हे स्प्लिटिंग कळलं का रे? स्प्लिटिंग काहीच नाही, उलट आहे. अरे एकदम सोपं, एकदम उलट. टेट्राहायड्रल्स आणि ऑक्टाहायड्रल्स मध्ये बा संपला विषय, म्हणून दोघं सोबत काढले. कळलं? ओके, तुम्हाला फ्री आयन्स डायग्राम विचारली जाते. स्प्लिटिंग ऑफ द टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्स हीच. ओके, आता पुढचा पॉईंट टाकायचा आहे ऍप्लिकेशन्स ऑफ. काय टाकायचं आहे? ऍप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आता राजांना थोडं लक्ष द्यायचं रे माझ्याकडे, मी काय सांगतोय बारकाईनं. सगळ्यात मेन आपला कोऑर्डिनेशन कंपाऊंड नावाची जी कन्सेप्ट आहे ही बायोलॉजी मध्ये सुद्धा वापरली जाते बाळांनो. जसे की फॉर एक्झाम्पल, हा बायोलॉजी मध्ये अरे क्लोरोफिल प्रेझेंट इन प्लांट्स कॉम्प्लेक्स ऑफ Mg. तिथे Mg असतो. आणि माणसाच्या ब्लड मध्ये हिमोग्लोबिन असतं प्रेझेंट इन ब्लड. कॉम्प्लेक्स आयन आहे ते आयर्नचं. कुणाचं कॉम्प्लेक्स आयन आहे? आयर्नचं. हिमोग्लोबिन इज आयर्नचं कॉम्प्लेक्स आहे. ओके, तर इन बायोलॉजी कुठे कुठे वापरले जातात? इन बायोलॉजी मध्ये सुद्धा वापर होतो. ठीक आहे, त्यानंतर अजून कुठे वापर होतो ते लिहूयात. इन मेडिसिन. फिजिक्स मध्ये नाही होत रे. फिजिक्स मध्ये कसं जाईन?
इन मेडिसिन. मेडिसिन मध्ये कसं होतं बाळांनो, मेडिसिन मध्ये 2 पॉइंट्स पाहिजे ते लिहून घ्या. याच्यामध्ये आपण बघितलं होतं पीटी कॉम्प्लेक्स सिस्प्लॅटिन यूज इन ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. पीटी, ठीक आहे. पीटी कॉम्प्लेक्स कोणता असतो? पीटीचा कॉम्प्लेक्स मी खूप वेळ सांगितलं, आयएमपी आहे सेंटेन्स. याच्यावरून एमसीक्यू येतो हा पोरांनो, याच्यावरून एमसीक्यू येतो. पीटी कॉम्प्लेक्स सिस्प्लॅटिन is used in treatment of treatment of कॅन्सर. कशावर वापरतात तर बाळांनो सिस्प्लॅटिन? कॅन्सर डोस आहे, पहिल्याच लेक्चर मध्ये मी सांगितलं असेल, कॅन्सर साठी वापरले जातं. ओके. आणि दुसरा ईडीटी यूज इन ट्रीटमेंट ऑफ द लीड पॉइझनिंग, ज्यांनी पॉइझनिंग घेतलेलं आहे किंवा पॉइझनिंग झालं त्याच्यासाठी ईडीटी वापरलं जातं. ईडीटी यूज फॉर ट्रीटमेंट EDT used for बोर्डचं पेपर बघून जाईल डिप्रेशन मध्ये. ट्रीटमेंट्स ऑफ लीड पॉइझनिंग. बच्चन पांडे तो काहीच लिहून नाही घेतला काय? अरे जिमचा काय विषय आला इथं राजा? जिम दे सोडून आपला अभ्यास कर. आपला केमिस्ट्री मध्ये 10 जोर जास्त मार्क, तुला 10 मार्क जास्त येतील गदाड्या. टू एस्टिमेट द हार्डनेस ऑफ वॉटर आणि इन द इलेक्ट्रोप्लेटिंग्स याच्यामध्ये वापरलं जातं. पीटी प्लॅटिनियम. येस, इट्स प्लॅटिनियम. ओके. टू एस्टिमेट द हार्डनेस ऑफ वॉटर. एवढं मला नाही माहिती, पण हे लक्षात ठेव. टू एस्टिमेट्स ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर गदाड्या आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड शिकवतोय. फक्त एकट्या मेटलचा विचार नाही करते आपण, पीटीचा कॉम्प्लेक्स मध्ये विचार करतोय, कंबाईन फॉर्म मध्ये. ठीक आहे. हार्डनेस ऑफ वॉटर्स. आणि लास्ट आहे इलेक्ट्रोप्लेटिंग्स. कशासाठी वापरलं जातं? इलेक्ट्रोप्लेटिंग्स. ओके. आता बाळांनो हे लक्षात ठेवा, इन इलेक्ट्रोप्लेटिंग्स. ठीक आहे. यस, शाफ्टर्स इन ऑहर. नको लाईक नको मला, सबस्क्राईब नको. लाईक नको, सबस्क्राईब नको. हा, 12वीच्या पोरांना माझ्याकडून बाय बाय ह्या लेसन साठी. ओके. द एंड झालाय. काय झालं? हा, चला पोरांनो, हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड नावाचा लेसन एंड झालेला आहे. ओके. किती मार्कचा? 8 मार्कचा संपलेला आहे. याचे थोडेफार प्रिवायकच उद्या करेल मी. ठीक आहे. मूड असला तर सरांचा थोडेफार सांगेल सांभाळून, नाहीतर नवीन लेसन जो चालू होईल आपला परत 8 मार्काचा, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन. मग थांबूयात आपण.